नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। कालव्याच्या बांधकामाचा मोबदला न देता केले बांधकाम, मोबदला देण्याची शेतमालकाची मागणी। लाखांदूर तहसीलदारांना निवेदन। गोसेखुर्द डावा कालवा अंतर्गत नहर बांधकाम करताना गोसेखुर्द प्रकल्प विभाग अंतर्गत अधिग्रहण करण्यात आलेल्या एका शेतमालकाच्या मालकी शेतजमिनीचा कोणताही मोबदला देण्यात आला नसल्याने शेतजमिनीचा मोबदला देण्याची मागणी सदर शेतकऱ्याने आज दिनांक 2 डिसेंबर रोजी लाखांदूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। दामोदर लक्ष्मण मेश्राम, बाबूराव लक्ष्मण मेश्राम आणि ज्ञानीराम तुकडू मेश्राम सर्व राहणार मोहोरणा अशी त्या पीडित शेतकऱ्यांची नावे आहेत। प्राप्त निवेदनानुसार लाखांदूर तालुक्यातील मोहोरणा येथील दामोदर मेश्राम, बाबूराव मेश्राम आणि ज्ञानीराम मेश्राम या तिन्ही शेतकऱ्यांच्या गट क्रमांक 270 R 1.32 शेतजमिनीतून डाव्या कालव्याच्या नहराचे बांधकाम करण्यात आले। मात्र सदर बांधकाम केले तरी सुद्धा गोसेखुर्द प्रकल्प विभाग अंतर्गत अधिग्रहण करण्यात आलेल्या शेतजमिनीचा मोबदला देण्यात आला नाही। शिवाय सदर बांधकामामुळे शेतमालकाच्या वाहितातील शेतजमिनीतून पीक घेणे गैरसोयीचे झाले आहे। परिणामी सदर शेतमालकावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निवेदनातून वर्तवली आहे। त्यामुळे या प्रकरणी तत्काळ दखल घेऊन शेतजमिनीचा मोबदला तत्काळ देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे। अर्ज सादर केल्याच्या आठवड्याभरात कायदेशीर कारवाई न झाल्यास मालकी शेतातच आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा निवेदनातून दिला आहे। आज आम्ही या ठिकाणी मोहोरणा येथील दामोदर लक्ष्मण मेश्राम, त्यानंतर बाबूराव लक्ष्मण मेश्राम आणि ज्ञानीराम तुकडू मेश्राम यांच्या शेतजमिनीच्या संबंधानं ज्या गोसेखुर्द प्रकल्पाने या तिन्ही शेतकऱ्यावर, हे तिन्ही शेतकरी आमच्या मोहोरणा येथील असून या तिन्ही शेतकऱ्यावर गोसेखुर्दच्या डाव्या प्रकल्पाने आणि चकाऱ्याच्या ऑफिसने जो अन्याय केला की यांच्या 270 या शेतजमिनीतून 1.32 R या शेतजमिनीतून नहर जाऊ नये, त्यांना मोबदला न देता त्यांच्या शेतातून नहर खोदल्यामुळे हे संबंधित शेतकरी अडचणीत आले आहेत। त्यांना जी जागा पेरण्यासाठी जागा आहे ती खोदल्यामुळे त्यांना अडचण निर्माण झाली आहे। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही चकाऱ्याच्या ऑफिसला, तिच्या कार्यकारी अभियंत्याला निवेदन अर्ज आणि मागणीच्या अर्जाचं निवेदन सादर केला, तरी आजपर्यंत त्या ऑफिसनं कुठल्याही पद्धतीची दखल घेतली नाही। म्हणून आज आम्ही या शेतकऱ्यांना माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन माननीय कार्यकारी अभियंता गोसेखुर्द प्रकल्प डावा तसेच माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। माझ्यासोबत असलेले हे शेतकरी आहेत, हे शेतकरी यांच्यावर जो अन्याय झाला आहे याची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा 8 दिवसामध्ये जर शासनानं या प्रकरणाची दखल घेतली नाही आणि यांच्या ज्या 270 या गटामधून जो नहर गेलेला आहे त्या नहराचे जर पैसे मिळाले नाही तर संबंधित शेतकरी आपल्या शेतातच आमरण उपोष करण्याचा इशारा आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदनातून दिलेला आहे।